अंबाजोगाई शहराला एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर मानलं जात आहे। तसंच पाहिलं तरी अंबाजोगाईपासून अवघ्या 2.5 किलोमीटरवर पाहिलेलं ते संकलेश्वर महादेव मंदिर आहे। आणि आपण पाहू शकतो महादेव मंदिराचे एक ऐतिहासिक वारसा देखील म्हणता येईल त्यांना। आणि या ठिकाणी पाहिलं ते 12 खंबी मंदिर असं ओळखलं जाते। अत्यंत पुरातन तत्वातील भागातलं मंदिर आहे, हेमाडपंथी मंदिर आहे। पण आता पाहिलं त्या ठिकाणी म्हणजे या मंदिराची अत्यंत दुरावस्था होऊन गेलेली आहे। संपूर्ण मंदिराची आता पडझड देखील झालेली दिसून येत आहे। आणि हे जुनं मंदिर आहे। न्याय पाहिलं तर असं या मंदिराला महाशिवरात्री असेल किंवा तुमच्या शिवरात्री महिना असेल, तसंच श्रावण महिन्यामध्ये पाहिलं त्या मंदिराचे अत्यंत मंदिराला महत्त्व असतं दिलं जात असतं। या मोठ्या या ठिकाणी पाहिलं तर महाशिवरात्री मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात। पण मात्र मंदिराची अत्यंत दूर अवस्था होऊन गेलेली आहे। आणि या ठिकाणी जे शेतकरी शेतात काम करत असताना या ठिकाणी त्यांच्या मूर्त्या देखील सापडल्या होत्या। त्यानंतर पाहिलं तर मग लोकांनी या ठिकाणी किंवा स्थानिक आमदारांनी या ठिकाणी लक्ष वेधून आता या मंदिराचं पुनर्जीवन देखील करण्यात येणार आहे। आणि याच मंदिराचं पाहिलं तर जे आदेश देखील काढण्यात आलेले आहे सरकारच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। या ठिकाणी आदेश हे जे आहे आपण या ठिकाणी ते काढण्यात आलेलं आहे। आपण शकतो संपूर्ण आता मंदिराचा जन्मोत्सव देखील करण्यात येणार आहे। आणि पाहिलं तर ह्या संपूर्ण ह्याचा जे पाठपुरावा जे स्थानिक आमदार यांनी करण्यात आला होता आणि त्यानंतर आता सरकारच्या वतीनं या ठिकाणी आदेश काढण्यात आलेला आहे। अत्यंत सुंदर आणि मंदिर पाहिलं तर 12 खंबे मंदिराची ओळख देखील करण्यात आहे। आणि आता याचं पर्यटन स्थळ देखील आता काही दिवसात होणार आहे। पण तात्काळ याचं काम करण्यात यावं आणि हे लवकरात लवकर ह्याचं काम करून मंदिर भाविकांना असं खुलं करण्यात यावं अशी आता लेखी मागणी भाविकांच्या करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, टीव्ही 9 अंबाजोगाई बीड।